पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। उठा उठी आणि तुटी या दोन शब्दाचे अर्थ काय ते पाहावं लागेल। उठाउठी म्हणजे लवकर, त्वरेने, ताबडतोब, तात्काळ, लागलीच, आत्ताच, प्रॉम्प्टली, इन्स्टंटली, झडझडोनी असे उठाउठी शब्दाचे अनेक अर्थ होतात। आणि तुटी म्हणजे अंत किंवा खंड। तुटी म्हणजे अंत किंवा खंड, अर्थात संसाराचे बंधन तुटणे। संसाराचे बंधन तुटणे म्हणजे तुटी। तुकोबाराय म्हणतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। महाराज म्हणतात, त्वरेने, तात्काळ हरिनाम घ्यायला लागा। फायदा काय होईल तर तुमचं संसार बंधन तुटेल। तुमचं संसार बंधन तुटेल। जसं ज्ञानोबाराय लिहित आहेत की, झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजधाम माझे। झडझडोनी वहिला निघ अर्थात अंग झटकून बाजूला निघ। एखादा मनुष्य इमर्जन्सी आहे, वेळ थोडा आहे, काम खूप आहे, उरकायचं आहे, अंग झटकून कामाला लागतो। तसं झडझडून वेगळा निघ आणि हरिनामाला लागा। अर्थात त्वरेने, तात्काळ हरिनाम घ्यायला लागा। प्रॉम्प्टली, इन्स्टंटली हरिनाम घ्यायला लागा। लगेचच हरिनामाला सुरुवात करा। फायदा काय होईल? तुमचं संसाराचं बंधन तुटेल, अर्थात तुमची संसाराची आसक्ती निघून जाईल। ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत। माऊली लिहित आहेत, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे। नामपाठ मौन प्रपंचाचे। तुम्ही मुखानं नित्य हरिनाम घेतलं तर प्रपंच मौनावतो, अर्थात प्रपंचाची आसक्ती निघून जाते। ज्ञानोबाराज बोलतायत, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे,
तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे. तुम्ही जे संसाराचं धरणं पारणं घेतलंय, संसाराला मुंगळ्यासारखं चिटकून येत, संसाराची आसक्ती तुम्हाला जडली आहे, तर ही संसाराची आसक्ती हरिनामानं निघून जाईल. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. तुम्ही संसाराचं धरणं पारणं धरलंय, तुम्ही संसाराला आणि संसाराने तुम्हाला दोघांनी एकमेकाला घट्ट पकडून ठेवलंय. तुम्ही हरिनामाला लागा, हे प्रपंचाचं धरणं तुटेल. प्रपंचानं तुम्हाला धरलंय, तुम्ही प्रपंचाला धरलंय. तुकोबाराय म्हणतात हरिनामाला लाग, प्रपंचाचं धरणं तुटेल. अर्थात प्रपंचाची आसक्ती निघून जाईल, प्रपंचाची आसक्ती निघून जाईल. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतायत की नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. बाबा तू उठाउठी नाम घे, तात्काळ नाम घे, त्वरेने नाम घे, लगेचच नामाला लाग. फायदा काय? तर तुझं संसार बंधन तुटेल, संसाराची आसक्ती निघून जाईल आणि तू मुक्त होशील. तात्पर्य, हरिनामाने मनुष्य जीवनात विरक्ती येते व संसाराची आसक्ती निघून जाते. हरिनामाने जीवनामध्ये विरक्ती येते व संसाराची आसक्ती निघून जाते आणि तुम्ही मुक्त होता. हरिनामाने जीवनात विरक्ती येते. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त. हरिनामाने जीवनात विरक्ती येते. आणि जीवनात विरक्ती येणं म्हणजे संसाराचं बंधन तुटणं, म्हणजे संसाराची तुटी होणं. होय संसाराची तुटी. तुम्ही नित्य हरिनाम घेतलं तर जीवनात वैराग्य येतं आणि वैराग्यानं संसाराचं बंधन तुटतं. आणि याला तुकोबाराय म्हणतात की होय संसाराची तुटी. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. नाम मात्र उठाउठी पाहिजे, अंतकरणातून पाहिजे, तात्काळ पाहिजे, त्वरेने पाहिजे आणि नित्य पाहिजे. नाम नित्य पाहिजे, खंडित नकोय. का बरं? नाम नित्य का असावं आणि खंडित का नसावं? याचं कारण की ज्यावेळेस तुम्ही नित्य नाम घेता, ज्ञानवाराय लिहित आहेत, सत्वाचेनी अंग लगे श्रद्धा मोक्ष फळारी गे, तित रजतम उगे कापा राहती. सत्वाचेनी अंग लगे श्रद्धा मोक्ष फळारी गे, तित रजतम उगे कापा राहती. तुम्ही भगवंताचं नाम घेतायत, भगवंताचं नाम घेतलं की तुमच्यात सत्वगुण जागा होतो. सत्वगुण या हरिनामामुळे उफाळून वर येतो. रज आणि तमगुण खाली दाबतात आणि हा सत्वगुण तुम्हाला भगवंताच्या दिशेने नेतो आणि मोक्षाची प्राप्ती करून देतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुमच्या जीवनात सत्वगुण वाढला की हा सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो, आवाज देतो, या आत्मज्ञानाला पकडून आणतो आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि मुक्त करतो. तात्पर्य सत्वगुण तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. पण सत्वगुण जीवनात यावा यासाठी मुखात नित्य नाम असावं लागतं.
जोपर्यंत मुखात नित्य नाम आहे तोपर्यंत सत्वगुण तेवत असतो, उफाळून वर येतो, रजा आणि तमगुण दबतात आणि हा सत्वगुण तुम्हाला आत्मज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती करून देतो. पण नाम थांबलं, तुम्ही नाम घ्यायचं बंद केलं की रजा आणि तम पेटून उठतात, सत्वगुणाला खाली दाबतात आणि रजा आणि तम विकारी असतात आणि रजा आणि तमगुण तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, रिकामा अर्धगडी राहू नको, सदा नाम घोष करू हरिकथा. नाम नित्य हवंय. नाम थांबलं रे थांबलं की रजा आणि तम उफाळून वर येतात, सत्वगुणाला खाली दाबतात, रजा आणि तम तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुम्हाला पुन्हा संसार बंधनात बांधतात. जसे एखाद्या टोपल्यामध्ये जर खेकडे टाकले असं खोल पातेले भगोने गमेले किंवा टोपले, त्यात खेकडे टाकले बरेचसे, त्यातला एखादा खेकडा जर वर चालला तर बाकीचे खेकडे आपल्या नांगेने त्या खेकड्याला खाली वाढतात, आपल्या नांगेने त्या खेकड्याला खाली वाढतात, त्याला वर जाऊ देत नाहीत. तसं नाम थांबलं की रजगुण तमगुण सत्वगुणाला त्या खेकड्यासारखं खाली वाढतात आणि सत्वगुणाला दाबतात आणि तिथं रजा आणि तमाचा पगडा वाढतो. रजतम विकारी असतात, ते तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. नाम नित्य असेल तर सत्वगुण उफाळून वर येतो, रजतम दबतात, सत्वगुण चांगला असतो, तुम्हाला देवाच्या दिशेने नेतो, आत्मज्ञानाला हाक मारतो आणि आत्मज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती करून देतो. मग हा सत्वगुण सातत्यानं तेवत राहावा यासाठी तुम्हाला हरिनाम नित्य घ्यावं लागतं. आणि म्हणून हरिनाम नित्य असावं आणि झडझडून असावं, झडझडून व्हायला निघ. हरिनाम तात्काळ असावं, त्वरेने असावं, लगेच असावं, असं प्रॉम्प्टली असावं, इन्स्टंटली असावं, ढिलं नसावं. आणि म्हणून तुकोबर आग्रह करतात की नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. तुम्ही उठाउठी नाम घ्या, उठाउठी म्हणजे तात्काळ, आत्ताच, आणि नित्य घ्या. तात्काळ घ्या आणि नित्य घ्या. हरिनाम तात्काळ घ्या, नित्य घ्या. फायदा काय? होय संसाराची तुटी, अर्थात तुमचं संसार बंधन तुटेल. हरिनामानं तुमचं संसार बंधन तुटेल. आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे की नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. तुम्ही नाम घ्या, संसार बंधन तुटेल, तुम्ही मुक्त व्हाल. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामानं विरक्ती येते आणि नामानं विरक्ती आली की मग काय होतं? विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. चित्त प्रपंचाला विटतं. हरिनामानं जीवनात वैराग्य आलं की चित्त प्रपंचाला विटतं, प्रपंच उलटीप्राय तुच्छ वाटतो. तो बऱ्याच बोलतायत, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. कधी? की तुम्ही मुखामध्ये नित्य हरिनाम धारण केलं तर. आणि नित्य हरिनाम मुखात कधी येतं? तुम्हाला पश्चाताप झाला तर. की मी अनेकदा जन्मतोय, अनेकदा मरतोय, आजपर्यंत आमची अनंतपार जन्मे झाली आहेत, प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. याही जन्मात जर आम्ही भगवंताची प्राप्ती केली नाही तर याही जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं आहे?
हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग या जन्मात तरी मी मृत्यूचा घास बनू नये म्हणून तुम्हाला पश्चाताप हवा की मी संसाराला का चिटकू नये. काय बोलतोय मी? आमची अनंतापार जन्मे झाली, अनादिकालापासून आम्ही या संसारात फिरतोय. आमची अनंतापार जन्मे झाली आहेत, प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. याही जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू जर भगवंताची प्राप्ती केली नाही तर. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग या तरी जन्मात मी मृत्यूचा घास बनू नये यासाठी तुम्हाला पश्चाताप हवा. मी मृत्यूचा घास बनू नये यासाठी तुम्हाला पश्चाताप हवा की मी संसाराला का चिटकू नये. आणि हा पश्चाताप मग तुम्हाला संसारापासून तोडतो. पश्चाताप एक अशी वस्तू आहे, ती वाईटातून तोडते आणि चांगल्याशी जोडते. नुसतं वाईटातून काढत नाही पश्चाताप. पश्चाताप तुम्हाला वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. काय पश्चाताप हवा की या संसाराने अनेकदा माझा जीव घेतलाय, अनेकदा मला जन्माला घातलंय. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. हा संसार मला सारखा मारतोय, पुन्हा पुन्हा जन्माला घालतोय. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. संसार मला अनेकदा मारतोय, जन्माला घालतोय, पुढेही तेच करेल. मग असं किती दिवस मी मरायचं आणि किती दिवस जन्मायचं. असा तुम्हाला पश्चाताप हवा की मी संसाराला का चिटकू नये. मी संसाराला चिटकू नये, पण संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय, पुन्हा पुन्हा जन्माला घालतोय, त्यामुळे माझा देव दोरावतोय. मग मी संसाराला का चिटकू नये हा पश्चाताप हवा. पश्चाताप झाला की तुम्ही संसाराला चिटकून राहणार नाही. या पश्चातापामुळं तुम्हाला संसाराची किळस येईल, संसार उलटीपाय तुच्छ वाटेल. आणि हा पश्चाताप तुम्हाला संसारापासून तोडेल आणि हरिनामाशी जोडेल. पश्चाताप एक अशी वस्तू असते की ती तुम्हाला वाईटातून काढते आणि चांगल्याशी जोडते. तुकोबारायाचं दिवाळं निघलं. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. तुकोबाराय म्हणतात, दुष्काळ पडला बरं झालं, माझं दिवाळं निघालं बरं झालं. का तर मी संसाराला मुंगळ्यासारखा चिटकून होतो आणि त्यामुळे माझा देव दोरावत होता, नामचिंतन घडत नव्हतं. आता दिवाळं निघलं, आता धनच गेलं, मी काय चिटकून राहील. बरं झालं दिवाळी निघालं, बरं झालं. मी संसाराला चिटकून होतो, आता याचा मला पश्चाताप होतोय. आणि या पश्चातापाच्या बळावर मी संसारातून वेगळा झालोय आणि आता मला देवाचं नामचिंतन घडतंय. आणि मग महाराज लिहितायत की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. पश्चाताप एक अशी वस्तू आहे की पश्चाताप तुमच्या पापाचं क्षालन तर करतच, पण पश्चाताप तुम्हाला वाईटातून काढतं आणि चांगल्याशी जोडतं. पश्चाताप तुम्हाला संसारातून काढतो आणि भगवंताच्या चरणाशी जोडतो आणि भगवंताची प्राप्तीच करून देतो. तुकोबाराय म्हणतात की मी संसाराला चिटकून होतो त्यामुळे देव दोरावला, धनाला चिटकून होतो म्हणून देव दोरावला. धन गेलं, संसार गेला, बरं झालं. मी धनाला संसाराला चिटकून होतो, आता याचा मला पश्चाताप होतोय. या पश्चातापाच्या बळावर मला देवाचं नामचिंतन घडतंय. अर्थात या पश्चातापानं तुकोबारायाला संसारातून काढलं आणि भगवंताच्या पायाशी जोडलं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. पश्चाताप हवा की कितीदा मरायचं आहे, कितीदा जन्मायचं आहे. हां, या जन्मात जर मला देव भेटला नाही तर या जन्मात हे मृत्यू माझा घास करील. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं आहे. आता मला मृत्यूचा घास बनायचा नाही, मृत्यूला मी माझा घास करेल. जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. आतापर्यंत काळ मला खाता आलाय, पण आता मला काळाला खायचं आहे, मी काळाला खाईल. आणि जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्हाला एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा आहे. वैकुंठाची प्राप्ती करायची किंवा त्यापुढे सायुज्य मोक्षाची प्राप्ती करायची. आणि ही गोष्ट जीवनात पश्चाताप झाला तरच होते, अन्यथा नाही.
पश्चाताप नाही झाला तर तुम्ही नुसते भोगात लोळत असतात, मजाजा करत असतात, मरून जाता पुन्हा जन्माला येता, मरून जाता पुन्हा जन्माला येता, 84 लक्ष वर्षी फिरता. हे जन्ममरणाचं रहाटगाडगं कधीच संपत नाही. उपजेते नाशे नाशिले पुनर्पी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून पश्चाताप हवा की मी संसाराला का चिटकू नये, मी संसाराला चिटकू नये म्हणून माझा देव दुरावतोय, मला देव हवा आहे. मग असा पश्चाताप झाला की पश्चाताप तुम्हाला या संसारातून काढतो आणि देवाच्या नावाशी जोडतो. पश्चाताप तुम्हाला वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. अर्थात पश्चाताप तुम्हाला संसारातून काढतो आणि देवाच्या पायाशी जोडतो, देवाच्या नामाशी जोडतो. आणि मग या प्रपंचाला, या संसाराला तुमचं चित्त विटतं, संसाराचा वीट येतो, तुमचं चित्त प्रपंचाला विटतं आणि प्रपंच तुम्हाला उलटीप्राय तुच्छ वाटतो. आणि मग महाराज म्हणतात की विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे, वमन ते मनी बैसलेसे. आणि म्हणून महाराज आग्रह करत आहेत की तुम्ही नाम उठाउठी घ्या, त्वरेने घ्या. उठाउठी नाम घेतलं, त्वरेने नाम घेतलं, तात्काळ नाम घेतलं, नित्य नाम घेतलं की तुमची संसाराची आसक्ती कमी होईल. या नामामुळं, हरिनामामुळं तुमच्या जीवनात विरक्ती येईल. आणि विरक्ती आली की आपोआप तुम्हाला संसाराचा पश्चाताप येतो. हा पश्चाताप, ही विरक्ती तुम्हाला देवाशी जोडते. संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. तुम्ही नित्य देवाचं नाव घेता, तुम्ही नित्य देवाचं नाव घेऊ लागता. संसाराची आसक्ती निघून जाते आणि तुम्ही देवच बनता, तुम्ही देवच बनता. आणि याला तुकोबाराय म्हणतात की नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. तुम्ही उठाउठी नाव घ्या, तात्काळ नाव घ्या, लगेच नामाला लागा, नित्य नामाला लागा. संसाराची तुटी होईल, अर्थात तुमचं संसार बंधन निघून जाईल, तुम्ही मुक्त व्हाल. आता गंमत अशी आहे की उठाउठी नाव घेणं, नित्य नाव घेणं, भगवंताचं नाम उठाउठी घेणं, नित्य घेणं, हे सहजासहजी माणसाकडून घडत नाही. आणि हे घडावं, आम्ही भगवंताचं नाम नित्य घ्यावं, आम्ही भगवंताचं नाम नित्य घ्यावं, उठाउठी घ्यावं, हे घडत नाही. पण ते घडावं यासाठी ज्ञानोबाराय आम्हाला अभ्यास योगाची युक्ती सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात जीवनात अभ्यास योगाना तुम्ही नाम उठाउठी घ्याल, त्वरेने घ्याल, नित्य घ्याल. आणि नित्य नाम घेऊ लागले, उठाउठी नाम घेऊ लागले की तुमचं संसार बंधन तुटेल. मग हा अभ्यास योग म्हणजे काय? ज्ञानोबाराय म्हणतात की अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. अभ्यासाच्या बळावर तुम्ही काही प्राप्त करू शकता. तुम्ही समुद्राच्या पाण्यावरून चालू शकता, समुद्री पायवाट जोडे. विष की आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे. अभ्यासानं तुम्ही विष पचू शकता, समुद्राच्या पाण्यावरून पायी चालू शकता. व्याघ्र सर्प एकत्र मित्र करू शकतात, एकत्र आणू शकतात. व्याघ्र सर्प पांजळे केले एके. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. यालागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यासापुढं काहीच कठीण नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. यालागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यास योगानं तुम्ही कुठलीही गोष्ट सहज मिळू शकता, सहज. मग अभ्यास योग म्हणजे काय? तर अभ्यास योगात ज्ञानोबारांनी 4 वह्या लिहिल्या आहेत. आणि या 4 वह्यातून संसार कसा जिंकावा, या अभ्यास योगातून संसार कसा जिंकावा ज्ञानोबाराय याची युक्ती सांगतायत.
ज्ञानोबाराची सगळी ज्ञानेश्वरी एकीकडं, ज्ञानोबाराची सगळी ज्ञानेश्वरी एकीकडं आणि ज्ञानोबाराच्या अभ्यासयोगाच्या 4 वया एकीकडं. ज्ञानोबाराच्या अभ्यासयोगाच्या 4 वया जर तुम्ही पाठ केल्या आणि गळी उतरवल्या, आपल्या जीवनात त्यांचा वापर केला, तर एका चुटकीसरसर तुम्ही संसार जिंकता, एका चुटकीसरसर. म्हणून मी बोललो की ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी एककड, सगळी ज्ञानेश्वरी एककड आणि अभ्यासयोगाच्या 4 वया एकीकडं. ऐका या वया काय आहेत. माऊली लिहित आहेत अभ्यासयोगाच्या 4 वया. तरी गा ऐसे करी या आठा पारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. जसा शरदकाल उरगे आणि सरिता ओहटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोने. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल, मीची होईल. या 4च वया लिहिल्या ज्ञानोबारांनी अभ्यासयोगात. पण या 4 वयातून संसार कसा जिंकावा याची युक्ती सांगितली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी गा ऐसे करी या आठापारा माझारी, मोटके निमिष भरू देतू जाय. दिवसामध्ये 8 प्रहर असतात. या 8 प्रहरापैकी कोणत्याही एका प्रहरात आज एकदा राम म्हणा, उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा. हळूहळू हळूहळू रामनाम वाढवत जा. माऊली म्हणतात, या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, परंतु या मनाची एकच सवय चांगली की जे वस्तू या मनाला पुन्हा पुन्हा दाखवावी तिकडे हे मन जायला चटावतं. या मनाला रोज तुम्ही सिनेमा दाखवा, हे सिनेमाला चटावेल. या मनाला तुम्ही रोज तमाशा दाखवा, हे मन तमाशाला चटावेल. मनाला रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला चटावतंय. रोज तमाशा दाखवा, तमाशाला चटावतं. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही चटावतं. याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला चटावतं, तिकडं जायला सोकतं. या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभवच सुखे कौतुके दावीत जायचे. या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. या मनाला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडं जायला चटावतं. याला रोज तमाशा दाखवा, तमाशाला चटावेल. याला रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला चटावेल. मग याची जर अशीच सवय की याला तमाशा दाखवायला तमाशाला चटावतं, सिनेमा दाखवायला सिनेमाला चटावतं, मग रोज याला हरिनाम दाखवा ना, याला रोज हरिनाम दाखवा ना, हे हरिनामालाही चटावतं, हरिनामालाही चटावतं. आणि तेच ज्ञानोबाराय म्हणतात की तरी गा ऐसे करी या आठापारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. तुम्ही मनाला आज एकदा राम म्हणायला लावा, उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा, वाढवत जा. तुम्ही रोज हळूहळू थोडंसं रामनाम वाढवत जा. एक वेळ अशी येते की मनाला कळू लागतं की रामनामातही गोडी आहे, आणि रामनामातही गोडी आहे हे मनाला कळालं की मन रामनामाला चटावतं आणि मनाला विषयाचा तिटकारा येतो. आणि मनाला विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं, आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्याने देव भेटतो. तुम्ही मनाला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा, मन हरिनाम घेऊ लागतं. मग मनाला कळू लागतं की हरिनामातही मजा आहे, हरिनामातही गोडी आहे. मनाला आधी वाटत असतं की फक्त विषय भोगतच मजा आहे, या विषया वाचूने काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियाचा मनाचा असा समज झाला आहे की विषय भोगाशिवाय दुसरीकडे कुठं मजाच नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मनाला हरिनाम दाखवता आणि ते रोज हरिनाम घेऊ लागतं, तेव्हाच मनाला कळून येतं की हरिनामातही मजा आहे, हरिनामातही गोडी आहे. मग हरिनामातही गोडी आहे असं कळालं की मन हरिनामाला चटावतं. आणि मन एकदा हरिनामाला चटावलं की त्याला हरिनामाची पुन्हा पुन्हा गोडी लागते. आणि हरिनामाची गोडी लागली
की त्याला विषयाचा तिटकारा येतो आणि विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. मग ज्ञानोबा लिहितात की जे जे का निमिक देखेल माझे सुख ती तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा येणे. हरिनामात आहे मजा हे कळू लागलं की मन हरिनामालाच चटावतं, त्याला विषयाचा तिटकारा येतो, संसाराचा तिटकारा येतो. विषयाने संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. पुढे 3ऱ्या ज्ञानोबा म्हणतात की मग जैसा शरदकाल उरिगे आणि सरिता उठू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात. तसं हरिनामात गोडी आहे हे मनाला कळलं की मन हरिनामालाच साठावतं आणि मन प्रपंचाला आटतं. आणि मन प्रपंचाला आटणं हे वैराग्य असतं. मन प्रपंचाला आटणं, मनाला विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य आहे. आणि वैराग्यानं देव भेटतो. आणि मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. मीची होईल. मनाला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा. हरिनामात गुढी आहे त्याला हळूहळू कळू लागेल. हरिनामात गुढी आहे हे कळलं की ते नित्य हरिनाम घेईल. ते हरिनामाला चटावेल. हरिनामाला चटावलं की मनाला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. मन प्रपंचाला आटेल. मन प्रपंचाला आटणं आणि मनाला विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य. आणि मग जशा शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात तसं मन प्रपंचाला आटतं. मग मन प्रपंचाला आटणं आणि मनाला विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य. आणि या वैराग्यानं देव भेटतो. आणि मग हेच मन भोगातून काढता पाय घेतं आणि हळूहळू भगवंतात प्रवेश करतं आणि भगवत स्वरूपच बनतं. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. मीची होईल. मनाला हरिनामाची गुढी कळाली की मन हरिनामाला चाटावतं. ते हरिनामाला चाटावलं की मनाला विषयाचा तिटकारा येतो. मन प्रपंचाला आटतं. मन प्रपंचातून काढता पाय घेतं आणि ते भगवंतामध्ये प्रवेश करतं आणि हळूहळू भगवत स्वरूपच बनतं. आणि मन भगवत स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. चित्ताचं चैतन्य होणं, मनाचं चैतन्य होणं हाच मोक्ष असतो. याला अभ्यासयोग म्हणतात. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळ. या जगातली प्रत्येक गोष्ट तुम्ही अभ्यासयोगाने मिळू शकता. विष की आरी पडे समुद्री पायवाट जोडे. जगातील प्रत्येक गोष्ट तुम्ही अभ्यासाने मिळू शकता. अभ्यासयोगानं तुम्हाला देव भेटतो. तुकोबाराय म्हणतात की नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. तुम्ही उठाउठी नाव घ्या, तात्काळ नामाला लागा. तुम्ही तात्काळ रामनाम घ्या आणि नित्य रामनाम घ्या. काय होईल तर होय संसाराची तुटी. अर्थात तुमचं संसाराचं धरणं तुटेल, संसाराची आसक्ती जाईल. पण सगळ्यांना हे शक्य नसतं ना. एखाद्याला म्हटलं उठ, सगळं सोडून तू नित्य हरिनाम घे, किंवा सोडू नको पण नित्य हरिनाम घे, नाही घे नवत. भांडवल गाठी तरीच विश्वास. मग इथं नाम उठाउठी यावं, त्वरेनं यावं, प्रॉम्प्टली यावं, यासाठी ज्ञानोबा अभ्यासयोग सांगतायत. आणि मग जीवनात अभ्यासयोगानं, अभ्यासयोग जीवनात आला की तुमच्या जीवनात नाम उठाउठी येतं. इन्स्टंटली येतं, प्रॉम्प्टली येतं, त्वरेने येतं, तात्काळ येतं. अभ्यासयोग जीवनात आणा. अभ्यासयोगानं हरिनामाची गुढी कळू लागते. हरिनामाची गुढी कळाली की मन हरिनामाला चटावतं. मन हरिनामाला चटावलं की विषयाचा तिटकारा येतो. प्रपंच उलटीपणात तुच्छ वाटतो. मन प्रपंचाला आटतं. मन प्रपंचाला आटणं आणि विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य. या वैराग्यानं देव भेटतो. आणि वैराग्य आलं की मन भगवंतात प्रवेश करतो. संसार टाकतं आणि मन भगवंतात प्रवेश करतं. एक दिवस भगवत स्वरूप बनतं. मन भगवत स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. म्हणून अभ्यासयोग करा.
ती हरभरे काळी असते, ती सोट आळी म्हणतात तिला. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना ती आपलं अर्धा अंग दुसऱ्या फांदीवर झोकून देते. पुढच्या अर्ध्या अंगानं ती फांदी गच्च पकडते पुढची, आणि ज्यावेळेस तिला खात्री होते की आपलं अर्धा अंग पुढच्या फांदीवर गेले, आता घट्ट पकड आहे, मग मागचं अंग सोडते आणि सगळीच पुढच्या फांदीवर जाते. तसं तुम्ही अर्ध्या अंगानं संसार पकडा, अर्ध्या अंगानं प्रपंच पकडा, अर्ध्या अंगानं परमार्थ पकडा, अर्ध्या अंगानं प्रपंच पकडा, आणि पुढच्या ज्या अर्ध्या अंगानं पुढच्या ज्या अर्ध्या अंगानं परमार्थ पकडलाय, पुढच्या ज्या अर्ध्या अंगानं परमार्थ पकडलाय, एकदा तुम्हाला खात्री झाली की आता परमार्थ अर्ध्या अंगानं आपण घट्ट पकडलाय, मागचं संसारातलं अंग काढून घ्या आणि सगळंच अंग परमार्थाच्या फांदीवर आणा, आणि मग आपाप तुम्ही झडझडून वहिला निघता. तुम्ही उठाउठी नाम घेऊ लागता आणि संसाराची तात्काळ तुटी होते. सुरुवातीला थोडंसं उठाउठी नाव घेणं अवघड जाईल. नाम सहजासहजी मुखात बसत नाही. जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया, तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेसी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा, भांडवल गाठी तरीच विश्वास. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मुखामध्ये नाम यावं यासाठी पदरी पुण्य असावे लागते, पण पदरी पुण्य कमी आहे, यासाठी अभ्यास योग आहे. हळूहळू थोडं 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 हरिनाम घ्या. हरिनामाची गुढी लागेल. हरिनामाची गुढी लागली की मन हरिनामाला चटावेल. मन हरिनामाला चाटवलं की विषयाचा तिटकारा येईल, प्रपंचातून काढता पाय घेईल, मन प्रपंचाला आटेल. मन प्रपंचाला आटणं आणि मनाला विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य, वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जी होते. आणि म्हणून गाय जशी आपल्या वासराची आसक्ती हळूहळू कमी करते, किंवा पक्षी जसे आपल्या पिलाची आसक्ती हळूहळू कमी करतात, तशी संसाराची आसक्ती हळूहळू कमी करा आणि भगवंत जोडा. तुम्ही बघा, या जगात आपल्या संततीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय असते. दरबारा लिहितात, वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा न वचे. वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा न वचे. आम्ही सगळेच आपल्या अवलादीवर प्रेम करतो, पण आपल्या अवलादीवर सर्वात जास्त प्रेम करणारी गाय असते. दरबारा लिहितात, वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा न वचे. नजारा काय बघा, एक गोठा आहे, गोठ्याला कुलूप आहे, आणि त्या गोठ्याच्यात गाईचं वासरून बाईचं लेकरू बंद आहे. गाय आणि बाई दारात उभ्या आहेत, दाराला कुलूप आहे आणि गोठ्याला आग लागली. बाई नुसती बोंबलते, थाय 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 नाचते, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. अगं शिरकी आगीत, तू शिरणं आगीत, दुसऱ्याला का आगीत घालतील? तुझ्या बाळावर प्रेमात आगीत शिर. पण नाही, बाई नुसती थाय 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 नाचते, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. गाय तसं करीत नाही. धडक घेऊन दार मोडते, आगीतून उडी मारून जाते, शिंगानं मेघ किंवा दोर तोडते आणि त्या वासराला अलगद बाहेर घेऊन येते. आणि म्हणून दरबारा म्हणतात की जगात सगळेच आपल्या अवलादीवर प्रेम करतात, पण गाय सगळ्यात जास्त प्रेम करते. वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा न वचे. जगात आपल्या संततीवर, अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय, पण त्याच गायीचं वासरू आता बैल झालंय. आणि भविष्यात ते वासरू बैल झालंय. तो बैल जर गायीला भेटला तर गाय त्या वासराकडे डुंकून पाहत नाही. एकेकाळी मी तुझी आई होते एवढी सुद्धा आठवण देत नाही, बाजूने निघून जाते. गाय डोंगरावरून चरून आली आणि गायीचं वासरू बैल झाले, बैलगाडीला झोपले आणि त्या बैलाची बैलगाडी गायीला आडी वाहिली. गाय त्या वासराच्या अर्थात बैलाच्या बाजूने निघून जाते, त्याच्याकडे डुंकून पाहत नाही आणि एवढी सुद्धा ओळख देत नाही की एकेकाळी मी तुझी आई होते. गाय आपल्या वासराची आसक्ती हळूहळू कमी करते. पक्षी आपल्या पिलाची आसक्ती हळूहळू कमी करतात. तसं आम्हाला
आमच्या संततीची अवलादीची आसक्ती हळूहळू कमी करता यावी. पण आम्ही आमच्या संततीची आसक्ती कमी करत नाहीत, उलट वाढवतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. हे दुर्भाग्य. धनवारा लिहितात, पहिले बाळ दसे आईबा हेच एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे भोलून ठाके. मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी आणि. पहिले बाळ दसे आईबा हेच एक पिसे. लहान मुले 5 वर्षाचं, त्याला एकच पिसं असतं, आई आई बाबा बाबा. त्याच्यापुढं पोतभर नोटा टाका. 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याच्यापुढं पोतभर नोटा टाका. त्याला ते मातीमोल वाटतात. त्याला एकच अट्रॅक्शन, एकच पिसं, आई आई बाबा बाबा. पहिली बाळ दसे आईबा हेच एक पिसे. 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याचं प्रेम लहानपणी आईवडिलावर. पण कुठपर्यंत? त्याला हळद लागूच तर, सुपारी फुटूस तर. ते एकदा टोंगळं झालं, हळद लागली, माऊली म्हणतात ते सरे मग स्त्री मासे भोलोनी ठाके. लहानपणी आईवडिलावर प्रेम, तरुणपणी आईवडिलावरचं उठतं, बायकोवर जातं, बायकोच्या गोऱ्या कातड्याला भुलतो. बरं बायकोवर तरी कुठपर्यंत? धनवारा लिहितात, स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तेची प्रेम भाऊ बाळकाशी आणि. लहानपणी आईवडिलावर, तरुणपणी बायकोवर आणि म्हातारपणी अवलादीवर आणि नातरुंडावर. आणि म्हणून अवलाद हे दूध आहे आणि नातू ही साई आहे. दुधापेक्षा साई प्रिय असते. माणसाचं सगळं प्रेम उठतं म्हातारपणी नातवावर जातं. बाप चुकलं तर पोराला बदाड बदाड मारतो, पण नातवाला 5 बोटं लावित नाहीत, कारण नातू साई असतो. पण हाच नातू त्या आजोबाला पुन्हा पुन्हा मसनवाट्यात घालतो, हे आजोबाच्या लक्षात येत नाही. आजोबा का जन्मतून का मरतो, आजोबा संसार बंधनात का अडकतो? नातवाची आसक्ती. नातवाची आसक्ती, धनाची आसक्ती, नातवाची आसक्ती. माणसाची आईवडिलाची आसक्ती निघून जाते तरुणपणात, म्हातारपणी बायकोची आसक्ती निघून जाते, म्हातारपणी थोडीफार अवलादीची आसक्ती निघून जाते, पण नातवाची आसक्ती घट्ट तुम्हाला पकडते. आणि मग तुम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्षवणीमध्ये जर कोण बांधत असेल, पुन्हा पुन्हा 84 लक्षवणीत कोण बांधत असेल, तो तुमचा नातू आहे. हा नातू तुम्हाला पुन्हा पुन्हा मसनवट्यात घालतो. म्हणून नातवाची आसक्ती आणि धनाची आसक्ती हेच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतात. म्हणून आमचा खरा वैरी जर कोण असेल तर आमचा नातू आहे आणि आमचं धन आहे. कारण नातवाची आसक्ती, धनाची आसक्ती या 2 गोष्टीच आम्हाला पुन्हा पुन्हा संसाराच्या बंधनात बांधतात, 84 लक्षवणी फिरायला लावतात. धनवारा हेच म्हणतात, अवलादीची संततीची आसक्ती हळूहळू कमी करा. गाय जशी आपल्या वासराची, गाय जशी आपल्या वासराची, पक्षी आपल्या पिलाची आसक्ती हळूहळू कमी करतात, तसं तुम्ही आपल्या संततीची, नातवाची आसक्ती हळूहळू कमी करा. धनवारा लिहितात, परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी कच्ची आहे, तो पण कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात. तुम्ही दगड हा ना, 2-4 टप्पू तर हुकतात, एखादा बसला तर कैरी हलते पण तुटत नाही. का? कैरीला देठाची, देठाला कैरीची, दोघाला एकमेकाची आसक्ती आहे. पण आता त्या कैरीला पाड लागला काही दिवसांनी, किती दगड मारावं लागतात? एकही गरज नाही दगडाची, कैरी आपाप गळून पडते. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळून पडते. भक्तीला पाड लागला, संसारही गळून पडतो. आमचा संसार गळत नाही याचं कारण आमच्या भक्तीला पाड लागत नाही. भक्तीला पाड लागत नाही, आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचं पिसं लागणं. लावी मना पिसे गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागली छंद. तुम्हाला गोविंदाच्या नामाचं पिसं लागावं, गोविंदाचं तुम्ही नित्यमुखात नाम धारण करावं, तुम्ही उठाउठी नाम घ्यावं, उठाउठी नाम घ्यावं. गोविंदाच्या नामाचं आम्हाला पिसं लागणं
गोविंदाच्या नामाचं आम्हाला पिसं लागणं म्हणजेच भक्तीला पाड लागणं. आणि गोविंदाच्या नामाचं पिसं लागलं अर्थात भक्तीला पाड लागला की संसार गळतो. संसार गळावा, संसार गळावा, संसार टाकायचा नसतो. संसार टाकतो म्हणतात ते दांभिक असतात, खोटे असतात. संसार टाकल्याच जात नाही. संसार गळावा, संसार टाकला असं जो म्हणतो तो दांभिक असतो. टिजभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिला आहे. तुम्ही वनात राहा की जनात राहा, तुम्ही वनात राहा की जनात राहा, आसक्ती पेच्छा सोडत नाही. घरी घरपण सरे, वनी वन्य होऊनी अवतरे. नागव्याही शरे जो लागलाय, नरवारा म्हणतात. घरी कुटुंब बने सरे, वनी वन्य होऊनी अवतरे. नागव्याही शरे जो लागला आहे. देव मिळावा म्हणून जे वनात नागी होऊन फिरतात, आसक्ती त्यांच्या मानगुटीवर जाऊन बसते, पुन्हा संसारात वळून आणते. 500 रुपयाच्या नोटीत 500 रुपये जसे ठासून भरले असतात, तसा नुसत्या लंगोटीत, टिजभर लंगोटीत संसार ठासून भरलाय. आसक्ती पिच्छा सोडत नाही. पण संसार टाकल्याच जात नाही, संसार गळावा. आणि जो पण कैरी कच्ची आहे तो पण कैरी देठाला, देठ कैरीला, दोघं एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात. तसं जोपर्यंत तुमच्या भक्तीला पाड लागला नाही तोपर्यंत तुम्ही बायका मुलाला आणि बायका मुलं तुम्हाला घट्ट पकडून ठेवतात. पण आता कैरीला पाड लागलाय, कैरी आपाप गळते. तसं तुमच्या भक्तीला पाड लागलाय, तुम्हाला हरिनामाचं पिसं लागले, तुमच्या भक्तीला पाड लागलाय, संसार आपाप गळतो, आपाप गळतो. बायका मुलं तुम्हाला सोडतात, तुम्ही बायका मुलाला सोडतात. बायका मुलं म्हणतात जा, आमचा बाप आता संत झालाय जग जगासाठी, अखंड भूत ही ते रहता. भक्तीला पाड लागावा. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचं पिसं लागणं. हरिनामाचं पिसं लागलं, भक्तीला पाड लागला, संसार आपाप गळतो. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळते. भक्तीला पाड लागला, संसार आपाप गळतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचा छंद, हरिनामाचं पिसं लागणं. आम्ही हरिनामच घेत नाहीत, संसार कसा गळेल? संसार टाकलाच जात नाही, संसार गळावा. आणि भक्तीला पाड लागला, हरिनामाचं पिसं लागलं तर संसार गळतो. आणि म्हणून अभ्यासयोग आहे, अभ्यासयोग करा. हळूहळू हळूहळू हरिनामाचा छंद लागतो, हरिनामाचं पिसं लागतं, विषयाचा तिटकारा येतो, मन प्रपंचाला आटतं. विषयाचा तिटकारा येणं, मन प्रपंचाला आटणं हे वैराग्य, वैराग्यानं देव भेटतो. आणि मग अभ्यासयोगातून तुम्ही हळूहळू उठाउठी नामाकडे जाता. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम घेता उठाउठी होई संसाराची तुटी. नाम घेता उठाउठी होई संसाराची तुटी. तुम्ही उठाउठी नाव घ्या, संसाराची तुटी होईल, अर्थात संसार गळून पडेल. हरिनामाने तुमचे संसार बंधन तुटते आणि मग तुमची विठ्ठलपायी मिठी पडते. आणि विठ्ठलपायी मिठी पडणं हा तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ असतो. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात लिहितात. आणि महाराज सांगतात की ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी. हरिनामाने तुमचे संसार बंधन गळते. हरिनाम उठाउठी असावं, हरिनाम नित्य असावं, हरिनामाचा छंद लागावा, हरिनामाचं पिसं लागावं, भक्तीला पाठ लागावा. अर्थात हरिनामाचा छंद लागावा, हरिनामाचं पिसं लागावं. हरिनामाचं पिसं लागलं की तुमचं संसार बंधन तुटतं आणि मग तुमची विठ्ठलपायी मिठी पडते. आणि विठ्ठलपायी मिठी पडणं हा तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ असतो. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी. यालाच तुकोबाराय म्हणतात जन्म आल्या, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आहे. हेच येते ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी. यालाच महाराज म्हणतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आहे. आम्ही
अनंत काळापासून जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरतोय. किती वेळा जन्मा यावे किती वाय फजित. जन्मतोय मरतोय, जन्मतोय मरतोय. मग किती वेळ जन्मायचं मरायचं. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. मग किती वेळेस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग या जन्मात तर आम्ही मृत्यूचा घास बनू नये यासाठी उठा. आलिया संसारा उठा, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. भूतकाळ गेलाय आमचा नाही आहे, भविष्यकाळ जीवनात येईल याचा भरोसा नाही आहे. आहे तो वर्तमान काळ आमचा आहे आणि तो मुठीत धरलेल्या पाण्यासारखा निसटून चालला आहे. म्हणून या वर्तमान काळाचा सदुपयोग करा, सदुपयोग करा. भक्तीला लागा, पण कसं लागा. उठाउठी लागा. नाम घेता उठाउठी, झडझडून व्हायला निघ. ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजधाम माझे. अंग झटका, आळस फेका आणि कामाला लागा. काम पटकन उरकतं. तसं उठाउठी भक्तीला लागा. त्वरेने लगेच तात्काळ भक्तीला लागा. नित्य नाम घ्या. नाम घेता उठाउठी, नाम घेता उठाउठी. फायदा काय. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. सातत्यानं नाम घ्या, उठाउठी नामाला लागा. काय फायदा होईल. संसाराची तुटी होईल, अर्थात संसार बंधन निघून जाईल. तुमची विठ्ठल पायाला मिठी पडेल आणि विठ्ठलाचे पाय हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि विठ्ठलाच्या पायाला मिठी पडली की तुम्ही विठ्ठलच होता, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून नाम हे उठाउठी असावं. नामानं जीवनात वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामाने जीवनात वैराग्य, नामाने चित्त निर्मळ होतं, नामाने गुणातीत अवस्था येते, नामाने मुक्ती मिळते. नामे होय जे विरक्त, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. जगातली प्रत्येक गोष्ट नामानंच मिळते. नाम उठाउठी हवंय, नाम उठाउठी हवंय. उगा अवसा पुन्हाला काहीतरी नाव घेतलं त्यात मजा नाही. नाम नित्य असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे. नाम नित्य असावं, नाम सत्य असावं. आणि मग हरिनामानं जर देव भेटतो, हरिनामाने विठ्ठल पायी मिठी पडते, तर हरिनाम सोडून इतर साधनाच्या पाठीमागे लागू नका. हरिनाम हे भगवत प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन आहे. नामाशिवाय इतर दुसरं साधन तुम्हाला देवाची प्राप्ती करूनच देत नाही कलियुगात. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की नामापरते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही. नामापरते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही. हरिनामाशिवाय दुसरं साधनच नाही भगवत प्राप्तीचं कलियुगात. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नामे सुलभ आहे, भगवत प्राप्तीचं सर्वात सोपं साधन आहे, पण त्याचं महत्त्व लोकांना कळत नाहीत. नित्य हरिनाम घेणारे दुर्लभ असतात. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परंतु पुढं काय. सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. सतत नाम घेणारे दुर्लभ आहेत. नाम सोपं आहे, मुक्ती मिळून देतं, पण सतत नाम घेणारे दुर्लभ आहेत, म्हणून मुक्ती मिळत नाही. पण नाम हे सर्वात सोपं साधन आहे. नामाशिवाय इतर साधनाच्या भानगडीत पडू नका. भगवत प्राप्तीसाठी हरिनाम सोडून इतर साधनाच्या भानगडीत पडू नका. नामाशिवाय इतर कुठलंही साधन कलियुगात सिद्धीला जात नाही. दरबारा लिहितात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग याग नाना प्रकारच्या विधी यांनी सिद्धी होणार नाही. तुम्हाला देव भेटणार नाही. कलियुगात देव भेटणार नाही. एकीकडे ही साधनं होती भगवत प्राप्तीची, पण कलियुगात ही साधनं सिद्धीला जात नाही. तुम्हाला देव भेटत नाही. ही विनाकारण तुमच्यासाठी उपाधी आहे. त्याने तुमचा दंभ वाढतो. वायाची उपाधी दंभधर्म. तुमचा अहंकार वाढेल, दंभ वाढेल, पुन्हा संसारात बांधल्या जाईल. पण योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हरिनाम हे सोपं साधन आहे, एकमात्र साधन आहे.
ते सोडून योग याग विधी या कुठल्याही साधनाच्या मागे लागू नका. अष्टांग योगे न शिनीजे, यम नियम निरोध न कीजे राया, वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे. अष्टांग योग वगैरे काही करू नका, यम नियम वगैरे काही करू नका, एकच करा, वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे. गीत म्हणजे सिनेमाचं नाही, वाचा गीत गायजे म्हणजे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, याला गीत म्हणायचं. मुखानं नित्य हरिनाम घेणं हेच गीत आहे. वाचा गीत गायजे, वाचा गीत जायगे. अवघ्या वाट्या झाल्या शीन, कली न घडे साधन. भक्तिपंत बहुसोपा, भक्तिपंत बहुसोपा. सगळ्या वाटा बंद झाल्यात कलियुगात, क्षीण झाल्यात. भगवत प्राप्तीची इतर सगळी साधनं हरिनामानं मोडून टाकली आहेत, त्या वाटा क्षीण झाल्यात. कलियुगात इतर साधन घडतच नाही आहे, ते सिद्धीला नेतच नाही, देवाची प्राप्ती करून देतच नाही. नवराचा शब्द योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. इतर साधनानं सिद्धी येतच नाही, अर्थात देव भेटतच नाही. कलियुगात भेटतो पण मागच्या द्वापारयुगात, त्रेतायुगात, सत्ययुगात तेव्हा मिळत होता, कलियुगात नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. इतर कुठल्या साधनानं तुम्हाला देव भेटत नाही, ही साधनं सिद्धीला जात नाहीत. मग एकच साधन, एकच साधन काय? भक्तिपंत बहुसोपा, भक्तिपंत बहुसोपा. भक्ती सोपी आहे, भक्तीच्या मागे लागा, फक्त हरिनाम घ्या. हरिनाम सोडून इतर साधनाच्या मागे लागू नका. नाम हे सोपं आहे. किती सोपं आहे? भगवत प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन नाम. नाम सोपं आहे. किती सोपं आहे? तुकोबाराय लिहित आहेत की नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. नाम सोपं आहे आणि गोड आहे. किती सोपं आहे, किती गोड आहे? नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. सकाळी झोपेतून उठले, पारुषा तोंडच रटा लावायचा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पारुषा अंगानेच हरिनाम घ्यायचं. कुठंही घ्यायचं, कधी घ्यायचं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आंघोळी न लगे तोंड धुवावे. हरिनामाला बंधन नाही, कुठे घ्या, कधी घ्या, पारुषा अंगानं घ्या. म्हणून नाम गोड आहे. नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. देवपूजा करायची, आंघोळ करावं लागते. ज्ञानेश्वरी वाचायची, आंघोळ करावं लागते. सत्यनारायण करायचं, आंघोळ करावं लागते. कुठले शुभ कार्य करायचे, आंघोळ करावं लागते. प्रत्येक कार्यासाठी तुम्हाला शुचिर्भूत व्हावं लागतं. हरिनामासाठी शुचिर्भूत होण्याची गरज नाही. कुठंही, कधीही, कोणत्याही वेळात हरिनाम घ्या, त्याला बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरत. नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. कधीही घ्या, कुठेही घ्या, नाम सोपं आहे आणि गोड आहे. आणि म्हणून हरिनाम घ्या, नित्य हरिनाम घ्या. पण नाम कसं असावं? उठाउठी असावं. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. या उठाउठीमध्ये तुम्ही नामाला ढिलं पडू नका. हा सुद्धा एक अभिप्राय लपलेला आहे. आम्ही नामाला ढिलं पडतो, थोडा वेळ घेतो, पुन्हा विसरतो. आज घेतलं, उद्या घेतो, उद्या घेतलं, परवा घेत नाही. म्हणजे मधून अधून घ्यायचं, मधून अधून सोडायचं. हा ढिलेपणा नामात नको. कंबर कसून राहा, नामाला विसरू नका. नित्य नाम घ्या, झडझडून व्हायला निघा. हा उठाउठी शब्द शिकवतो. नाम नित्य असावं म्हणजे उठाउठी. असं उठाउठी नाम घ्या, संसाराची तुटी होईल, मुक्त व्हाल. हरिनामाशिवाय इतर सगळी साधनं अवघड आहेत. हरिनाम सोपं आहे. म्हणून फक्त हरिनामच घ्या, ते उठाउठी घ्या. विठ्ठलाच्या पायाला मिठी पडेल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी तुम्हाला हाक मारून सांगतोय, बाबांनो तुम्हाला हाक मारून सांगतोय की तुम्ही नाम घेतल्याशिवाय राहू नका. मी तुम्हाला हाक मारून सांगतोय की तुम्ही नाम घेतल्याशिवाय राहू नका. हे अभंगाच्या 4थ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात की मी तुम्हाला हाक मारून सांगतो. आपण नाही का एखादा मनुष्य थोडा दूर असेल तर मोठ्याने आवाज देतो, ए फलाण्या बिस्तान्या इकडे रे, याला म्हणायचं हाक मारणं. तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला हाक मारतोय. हकारोनी सांगे तुका.
हकारोनी सांगे तुका काय, नाम घेता राहू नका. महाराज म्हणतायत तुम्ही माझ्या जवळ आहेत का लांब आहेत, जवळ असले आणि लांब असले तर मी हाक मारतोय, सगळ्यालाच ऐकू जावं, जवळच्याला जावं लांबच्याला जावं, मी हाक मारून सांगतोय काय की नाम घेतल्याविना राहू नका, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. मी हाक मारून सांगतोय की सातत्यानं नाम घ्या, हाक मारून सांगतोय की सातत्यानं नाम घ्या. आणि कसं घ्या, मी हाक मारून सांगतो की सातत्यानं नाम घ्या. आणि ते नाम कसं घ्या, उठाउठी घ्या, उठाउठी घ्या, त्वरेनं घ्या, तात्काळ घ्या, लवकर घ्या, प्रॉम्प्टली घ्या, इन्स्टंटली घ्या, लागलीच घ्या, तात्काळ घ्या, आत्ताच घ्या, झडझडून घ्या. तात्पर्य हरिनामाला वेग द्या, चपळाईनं नाम घ्या, नित्य नाम घ्या. फायदा काय होय, संसाराची तुटी. अर्थात त्वरेने तात्काळ तुम्ही हरिनाम घेतलं, नित्य हरिनाम घेतलं तर तुमचं संसार बंधन तुटेल, तुमच्या जीवनात वैराग्य येईल आणि हे वैराग्य तुम्हाला देवाची प्राप्ती करून देईल. उठाउठी नाम घेतलं, त्वरेने नाम घेतलं तर जीवनात वैराग्य येतं, संसाराची आसक्ती निघून जाते, संसार गळून पडतो, संसाराचा तिटकारा येतो आणि विठ्ठलाचं नाम आणि विठ्ठलाच्या पायाची आवड निर्माण होते. आणि मग हरिनामामुळं तुम्हाला हरिनामाची आणि विठ्ठलाच्या पायाची आवड निर्माण होईल आणि विठ्ठलाच्या पायाला मिठी पडेल. आणि विठ्ठलाच्या पायाला मिठी पडली की तुम्ही विठ्ठल स्वरूपच व्हाल, मुक्त व्हाल. आणि म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी इतर साधनाच्या मागे लागू नका. हरिनाम हेच भगवत प्राप्तीचं सर्वात सोपं आणि सुलभ साधन आहे. म्हणून फक्त हरिनामच घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला हाक मारून सांगतोय, मी तुम्हाला मोठ्याने हाक मारून सांगतोय की तुम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची ना, मग नाम घेतल्याविना राहू नका, नाम घेतल्याविना राहू नका. आणि महाराज म्हणतात की हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश. तुकोबाराय म्हणतायत की नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामापरते साधन नाही जे तू करशी अनेक काही, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुम्ही आम्ही अनंत काळापासून संसारात फिरतोय. मग असं किती दिवस संसारात फिरायचंय? आजपर्यंत प्रत्येक जन्मात मृत्यूने आमचा घास केलाय. आम्ही जर या जन्मात भगवंताची प्राप्ती केली नाही तर या जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू. मृत्यू आम्हाला पुन्हा पुन्हा मारतोय, पुन्हा पुन्हा जन्माला घालतोय. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि मग या जन्मात तरी जर तुम्हाला मृत्यूचा घास बनायचा नसेल, किमान या जन्मात तरी मृत्यूचा घास बनायचा नसेल तर या जन्मात तरी सावध व्हा. आणि काय करा तर उठाउठी हरिनाम घ्यायला लागा, उठाउठी हरिनाम घ्यायला लागा. अर्थात तात्काळ त्वरेने हरिनाम घ्यायला लागा, नित्य हरिनाम घ्यायला लागा. फायदा काय होईल? जीवनात विरक्ती येईल. जीवनात विरक्ती आली की संसाराची आसक्ती निघून जाईल. जीवनात विरक्ती आली की संसार मातीमोल वाटतो, उलटीप्राय तुच्छ वाटतो. हरिनामाला जीवनात विरक्ती येते. जीवनात विरक्ती आली की संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो, मातीमोल वाटतो आणि फक्त देवच आवडू लागतो, देवाचं नावच आवडू लागतं. आणि देवाने देवाचं नाव आवडू लागलं की देवाच्या पायाला अर्थात विठ्ठलाच्या पायाला मिठी पडते. आणि एकदा का विठ्ठलाच्या पायाला मिठी पडली की तुम्ही विठ्ठल स्वरूप होता, अर्थात मुक्त होता.
आणि म्हणून विठ्ठलाची अर्थात भगवंताची प्राप्ती करायची असेल तर इतर कुठल्याही साधनाच्या नादी लागू नका. कलियुगात ही सगळी साधनं भगवत प्राप्तीला सुलभ नाही आहेत. यांनी भगवताची प्राप्ती होत नाही. कलियुगात भगवत प्राप्तीसाठी सर्वात सुलभ साधन जर काय असेल तर ते एकच आहे आणि ते आहे हरिनाम. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सगळ्यात सुलभ साधन काय भगवत प्राप्तीचं? सगळ्यात सुलभ साधन काय भगवत प्राप्तीचं? तर ते आहे हरिनाम. आणि म्हणून हरिनामाशिवाय इतर कुठल्याही साधनाच्या मागे लागू नका. तुम्ही हरिनाम घेण्याची त्वरा करा. आणि म्हणून मी तुम्हाला आवाज देऊन हाक मारून सांगतोय, मी तुम्हाला हाक मारून सांगतोय की नाम घेता राहू नका. हकारोने सांगे तुका, नाम घेता राहू नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.